आज जे आहे तर ते बघा इव्हिनिंगला म्हणजेच की संध्याकाळी बऱ्यापैकी कौस्तुभ आणि माऊ जे आहे तर ते दोघं पण स्कूलवरून आले होते आणि ज्या शेंगा आहेत तर त्या खूप दिवसांच्या झाल्या होत्या मम्मीकडून आणलेल्या. तर त्याला जे आहे तर ते पाकोळी लागल्यासारखं झालं होतं, म्हणजे बऱ्याच घरात पाकोळ्या झाल्या होत्या. तर म्हटलं आज वेळ आहे जरा इव्हिनिंगचा, तर त्या शेंगा फोडून घ्याव्या. तर सगळ्या शेंगा फोडून झाल्या आणि त्यानंतर जे आहे तर तो बराचसा वेळ झाला होता. त्यानंतर ऑब्व्हियसली टाईम येतो तो स्वयंपाक करायचा. तर घरात जर लहान मुले असली तर इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा पद्धतीने ठेवावी लागतात. तर तुमच्याकडे सुद्धा लागतात की नाही ते कमेंट्स करून नक्की सांगा. कारण घरात जी माऊ आहे तर ती खूप 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 जे आहे तर ते कुटाने करते. तर त्यासाठी ही जी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे तर ते बऱ्यापैकी मी सगळ्या कॉकरीमध्येच भरून ठेवते, की जेणेकरून ती किचनमध्ये आली आणि तिला लगेच दिसलं नाही की ती असे बरेचसे कुटाने करत नाही. तर छान अशी मिरची वाटून घेतली मिक्सरमध्ये आणि त्यानंतर मिक्सर जो आहे पुन्हा त्याच्या जागेवरती ठेवला. तर स्वयंपाक करताना ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण पाळल्या तर स्वयंपाक जो आहे तर तो पटकन होतो आणि किचनमध्ये पसारा जो आहे तर तो अजिबात होत नाही. तर तुम्ही जर माझ्या फेसबुकला व्हिडिओ बघत असाल तर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण जे आहे तर ती आज स्पेशल अशी रानभाजीची रेसिपी दाखवणार आहोत. तर तुम्हीसुद्धा चॅनलवर नवीन असाल, चॅनलला फॉलो केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा आवर्जून सबस्क्राईब करा. कारण अशाच ज्या रानभाज्या आहेत तर त्या मी तुमच्यासाठी खास घेऊन येत राहीन. तर इथे बघा आपण भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण ह्या तिघांचं जे वाटण आहे तर ते करून घेतले. तर यामध्ये एकही थेंब पाणी जे आहे तर ते घालायचं नाही. विदाऊट पाण्याचं आपल्याला ते वाटण करून घ्यायचे आणि त्यात तेल टाकून जे आहे तर ते छान असं परतून घ्यायचे. तर त्यामध्ये मी टाकलेले आहे चिमूटभर अशी हळद आणि त्यानंतर इथे जे आहे तर हे आहेत करटुले. तर ही जी आहे तर ती रानभाजी आहे, वर्षातून एकदाच येते. खूप सारे याचे फायदे आहेत. तुम्ही सर्च देखील करू शकता नेटवरती की ह्या भाजीचे फायदे काय आहेत ते. तर छान असे करटुले मी त्यामध्ये स्वच्छ असे धुतले होते आणि त्यानंतर चिरून घेतले. तर इथे बघा तुम्ही उभे चिरू शकता किंवा आपण ज्या पद्धतीने बटाटा चिरतो तर त्या पद्धतीने देखील तुम्ही ते चिरून घेऊ शकता. तर इथे जे आहे थोडीशी मी ग्रेव्ही टाईप करणार आहे, तुम्ही सुके देखील करू शकता. तर स्वयंपाक करता करता जे आहे तर इथे जे आहे तर ते कौस्तुभला घ्यायला सांगितला होता माऊचा अभ्यास. तर मुलांच्या जनरेशनमध्ये अशा पद्धतीने जर गॅप ठेवला एजमध्ये तर मोठा मुलगा जो आहे किंवा मुलगी जे काही असेल तर ते लहान भावासाठी किंवा बहिणीसाठी खूप सारे आपल्याला मदत करतात. अभ्यास घ्या म्हणा किंवा त्यांना सांभाळणं म्हणा, त्यांच्यासोबत खेळणं म्हणा, आपलं जे काम आहे तर ते थोडंसं कुठेतरी हलकं होतं असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर त्या दोघांचं जे आहे तर ते कंटिन्यू अभ्यास किंवा मस्ती चालूच होती. तोपर्यंत इकडे छान अशी आपली जी भाजी आहे तर तिला आली होती उकळी. तर हे तुम्ही जे आहे तर ते हाताने सुद्धा बघू शकता शिजले की नाही किंवा अशा पद्धतीने चमच्याने सुद्धा तुम्ही बघू शकता ते शिजले की नाही. तर हे शिजायला जे आहे तर ते खूप सारा वेळ लागत नाही, खूप लवकर शिजतं. ही रानभाजी तुम्ही कधी खाल्ली नसेल तर एकदा वर्जून खा, कारण ही बाजारातसुद्धा भेटते. तर त्यानंतर पुन्हा जी दुसरी आहे तर ही नेक्स्ट डे करायची होती, त्यामुळे ही जी भाजी आहे तर ती आम्ही नीट करून ठेवत होतो. तर बऱ्यापैकी आमच्याकडे याला बडद्याची भाजी बोलतात आणि ही जी आहे तर ती सिजनेबलच आहे, म्हणजेच की फक्त पावसाळ्यात येते. इतर वेळेस ही भाजी जी आहे तर ती येत नाही आणि ही भाजी वावरात केली जात नाही, तर ही डोंगरात असते आणि विदाऊट केमिकल किंवा फवारणी ही भाजी तुम्हाला भेटून जाते. तर ह्या भाजीचे सुद्धा खूप सारे जे आहेत आयुर्वेदात तर खूप सारे फायदे आहेत. ही भाजी देखील तुम्ही नेटवरती याची माहिती जी आहे तर ती सर्च करून बघू शकता. तर ही भाजी जी आहे तर ती बऱ्यापैकी खाजवते. तर ती सोलताना किंवा साफ करताना तुम्ही हाताला आधी लिंबू चोळा आणि मग ती भाजी साफ करा. तर ती भाजी जी आहे तर त्या माझ्या सासूबाई साफ करत होत्या, कारण त्या आल्या त्या गावावरून आणि त्यांनीच येताना आणली होती ती भाजी. बऱ्यापैकी त्यांना माहिती आहे की ती कशी सोलायची किंवा साफ करायची, त्यामुळे त्याचं काम जे आहे बऱ्यापैकी सासूबाईच करत होत्या. तर आमच्याकडे जे आहे तर ते पाण्याचे महापूर जरी आला तरी पाण्याचा जो आमच्याकडे प्रश्न आहे तर तो कंटिन्यूच आहे, म्हणजेच की सकाळ संध्याकाळ पाणी येतं. सो पाणी आल्यावरती घरातली जी कामं आहेत तर ती पटकन आवरावी लागतात. सो आई भाजी जे आहे तर त्या नीट करत होत्या आणि मी जे आहे तर ती पटकन घरातली कामं जी आहेत तर ती करून घेऊयात म्हणून मी जे आले होते तर ते क्लिनिंग करायला, कारण बऱ्यापैकी स्वयंपाक जो आहे तर तो मी सगळा आवरून घेतला होता. आणि ही जी भांडी आहे तर ती होती दुपारी आणि दुपारच्या नाश्त्याची, कारण घरात जर लहान मुलं असली तर कितीही भांडी जरी घासली तर ती भांडी निघतातच. तर त्यामुळे एवढी जी भांडी आहेत तर ती निघालेली. तर म्हटलं एकदाच जेवायच्या आधी साफ करून ठेवा आणि पाणी भरून ठेवलं की संध्याकाळी जेवणानंतरची भांडी घासून दुसऱ्या दिवशीसाठी आपला किचन जो आहे तर तो सकाळी छान असा क्लीन आणि टवटवीत वाटतो. कारण सकाळी उठल्यानंतर जर किचनमध्ये असाच राडा असेल तर आवरायला किंवा स्वयंपाक करायला खूप कंटाळा येतो आणि किचन जर आवरलेलं असेल तर सकाळी उठल्यानंतर माणूससुद्धा फ्रेश होऊन छान असं सगळं आवरून घेतो.
तर तुमच्या बाबतीतसुद्धा असंच होतं का? तर खूप दिवस झाले जे आहे तर ते मनी प्लांटकडे लक्ष द्यायला जमलंच नव्हतं. तर पानं वगैरे खूप अशी त्याची पिवळी पडायला लागली होती. तर म्हटलं थोडीफार त्याचीसुद्धा काळजी घ्यावी. तर स्वयंपाक जो आहे तर तो बऱ्यापैकी झाला होता लवकर. कारण सासूबाई जर आल्या तर मुलांना घेतात किंवा मुलांवरती लक्ष ठेवतात. सो त्यांचा जो वेळ आहे बऱ्यापैकी तर तो वाचतो आणि एक्स्ट्राचा वेळ मला भेटतो झाडांची केअर करण्यासाठी. तर कोणाकोणाला घरात जे आहे तर ते असे बरेचसे ट्री लावायला आवडतात आणि कोणाला जर होम टूर बघायची असेल तर ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण तीसुद्धा लवकरच घेऊन येऊयात. आणि अशा पद्धतीने जे आहे तर ती बराच वेळ त्याची केअर केली किंवा माती वगैरे किंवा पाणी किती आहे, खत वगैरे घालायला लागेल की नाही, एवढं सगळं जे आहे तर ते महिन्यातून एकदा बघत असते. तर तुम्हालासुद्धा आता मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते आहे. तुम्हाला पण जर मनी प्लांट अशाच पद्धतीने ग्रो करायचा असेल तर मला कमेंटसुद्धा नक्की करा. तर त्याच्यावरच्या ज्या छान छान टिप्स आहेत किंवा आपण घरातल्या जे वस्तू आहेत किंवा आपण किचनमध्ये जे काही भाज्यांचा किंवा फळभाज्यांचा वापर करतो तर त्याच्यापासून तुम्ही कंपोस्ट कसं तयार करू शकता किंवा त्याच्यावरती झाडांची ग्रोथ कशी तुम्ही करू शकता हे मी नक्की सांगेन. तर इथे तुम्ही मनी प्लांटची ग्रोथ बघू शकता किती छान आणि किती मोठा झालेला आहे. तर उलेनचे जे आहे तर ते असे फ्लॉवर वगैरे सुद्धा केलेले आहेत. अशा भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज मला करायला आवडतात. जेव्हा मी टाईम असतो म्हणजेच की मुलं शाळेत गेल्यानंतर भरपूर वेळ असा माझ्यासाठी उरतो तर त्या वेळेत मी अशा थोड्याफार गोष्टी करत असते. तर तुम्हाला याचेसुद्धा व्लॉग बघायला आवडतील की नाही ते कमेंट्स करून एकदा आवर्जून सांगा. तर इथे बघा मगाशी जी भाजी आहे तर ती सासूबाईंनी साफ करून ठेवली. आता तिला जे आहे तर ते चिरायचं काम मला होतं. तर मी पण पहिल्यांदा जे चिरायच्या आधी आहे हाताला लिंबू लावून घेतलं कारण ही भाजी जी आहे लिटरली खूप खाजवते. तर त्यामुळे आता तुम्ही म्हणाल खाजवते मग ही भाजी खायची कशाला, तर हिचेसुद्धा खूप सारे आयुर्वेदिक गुण आहेत आणि त्यामध्ये चिंच टाकायची. आपण जेव्हा ही भाजी करतो शिजवताना त्यामध्ये चिंच टाकायची, मग ही भाजी अजिबात खाजवत नाही. तुम्ही कधी खाल्ली की नाही ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर पटपट जे आहे तर ही भाजी मी आता बारीक अशी चिरून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे चिरून. तर बघा ही भाजी जी आहे तर ती चिरून का घ्यायची, कारण हिची जी पानं आहेत किंवा ह्या भाजीचा गाळ जो आहे तर तो बऱ्यापैकी होत नाही शिजवला तरी. तर त्यासाठी अशा पद्धतीने जी आहे तर ती आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यावी लागते. तर त्यानंतर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की नेक्स्ट डेची तयारी. तर संडेचा व्लॉग आहे हा. तर संडेला मी काय करते बऱ्यापैकी आठवडाभर पुरेल इतकं जे कडधान्य आहे तर ते बऱ्यापैकी मी भिजवायला काढते. कारण सकाळी जे आहे मुलांचे डबे किंवा इतर दिवशीची घाई गडबड रोज लक्षात राहते किंवा नाही राहत. तर तुम्ही वीकचा जो संडे आहे तर त्या संडेला तुम्ही टोटल सगळ्या वीकची जी आहे तर ती टिफिनची तयारी करू शकता. आता तुम्ही म्हणाल की ते कसं, तर बऱ्यापैकी बघा बरेच जे कडधान्य आहेत तर ते आपण मोड आलेले खातो किंवा काही कडधान्य आहे ते फक्त भिजवलेले खातो. तर भिजवलेले कसे बघा वाटाणे म्हणा किंवा छोले, राजमा हे जे आहे तर हे जर भिजवून तुम्ही कुकरला लावलं तर ते पचायला हलकं जातं आणि शिजलंसुद्धा लवकर जातं. आणि आपण जेव्हा डायरेक्ट जे बाजारातून आणतो ते असं वाळलेलं असतं तर ते जर डायरेक्ट आपण जर कुकरला लावलं तर खूप सारा वेळ जातो, त्यामध्ये आपला गॅससुद्धा जातो, खूप सारा गॅस जातो आणि वेळसुद्धा खूप लागतो किंवा लवकर शिजतसुद्धा नाही. तर तुम्ही ते जर कडधान्य भिजवलेलं असेल आणि कुकरला लावलं तर स्वयंपाक लवकर होतो, पचायलासुद्धा ते हलकं जातं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आता हे स्टोअर कसं करायचं, तर आपल्या प्रत्येकाच्या घरी फ्रीज आहेत आणि याचे स्टोअर करायचे जे डबे आहेत तर ते बऱ्यापैकी आता मिशोला भेटतात किंवा बरेच जण आता मिशो वापरतात. तर तुम्ही सर्च करून त्याचे जे डबे आहेत तर ते ऑर्डर करू शकता. तर मी सुद्धा तसंच काहीसं केलेलं आहे. तर बघा मोड आलेले कडधान्य 2-3 भिजवायचे, बाकीचे जे आहेत राजमा, छोले, हरभरे, वाटाणे हे सुद्धा भिजवून ठेवते. तर एखाद्या दिवशी सुकी भाजी करायची किंवा एखाद्या दिवशी पातळ भाजी करायची. याने जे आहे तर आठवड्याभराचं प्रिपरेशन केलं तर भाजीला काय करू किंवा सकाळी उठल्यानंतर यासाठी जो वेळ आहे की भाजी काय करू या विचारात जात नाही किंवा संध्याकाळी झोपताना सुद्धा ह्या गोष्टीवरती अजिबात विचार करावा लागत नाही की मी आज भाजी काय करू. सो बऱ्याच वेळा जे आहे तर ते लेडीजचं किंवा आपल्या बायकांचं हे असं भरपूर वेळा होतं की मी आता भाजी काय करू, म्हणजे घरात भाजीला असलं तरी हा प्रश्न किंवा घरात भाजीला नसलं तरी हा प्रश्न ऑब्वियसली हा बऱ्याच ठिकाणी असतो. सो त्यामुळे मी जी आहे तर ती बऱ्यापैकी सगळी तयारी जी आहे तर ती रविवारी करत असते. तर मला जेवढं लागेल
तर तेवढं जे आहे मी इथे भिजत घातलेलं आहे. तर बघा छोले आणि काळे वाटाणे, नंतर मूग आणि मटकी हे 2 भिजत घातलेले आहेत मी. तर मूग आणि मटकीला जे आहे तर ते बऱ्यापैकी मी आता मोड आणून घेणार आहे. आणि छोले आणि काळे वाटाणे जे आहे तर ते तसेच म्हणजे आमटी वगैरे करायला संध्याकाळच्या जेवणाला बरे पडतात आणि पचायलासुद्धा हलके असतात. म्हणून तुम्ही जर कडधान्य खात असाल तर ते आदल्या दिवशी भिजत घालून नेक्स्ट डेला तुम्ही त्याची भाजी करू शकता, किंवा शिजवून तुम्हाला जर सुकी भाजी करायची असेल तर तीसुद्धा करू शकता. ही जी ट्रिक आहे तर ती तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्स करून मला आवर्जून सांगा. आणि कोण कोण माझ्यासारखं करतं त्यांनीसुद्धा आवर्जून कमेंट्स करून सांगा. आणि माझे व्लॉग बघायला कसे वाटतात किंवा तुम्ही माझे व्लॉग कुठून बघताय ते सुद्धा आवर्जून कमेंट्स करून सांगा. तर त्यानंतर आपली जी आहे तर ती भाजी जी आहे तर ती झाली होती तयार. तर बऱ्यापैकी हे दिसतं कारल्यासारखं, पण नॉर्मली कारल्यासारखं कडू नसतं. तर खूप छान आणि भन्नाट झाली होती. ही जी आहे तर ही वर्षातून एकदाच खायला भेटते. तुम्ही जर कधी खाल्ली नसेल तर एकदा आवर्जून खा. सो चला भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.